इकडे वाडा आहे का हा? टेबल टॉप आणि तिथून 1000 मीटर खाली आहे धारकुंड धबधबा अल्टिमेट. आणि महादेवाचं मंदिर असं अमरनाथची कपार कशी आहे तसं कपार इथे एकदम भारी आहे ते अमरनाथचं. आणि शेवाळ वगैरे दगड आहे तिथं, शेवाळ वगैरे सांभाळून दगडावर आणि आरामशीर जा. हा अरे जोरात आहे धबधबा, जाऊ नका तिथं, प्रेशर फार आहे त्या धबधब्याला. तर थोडं पुढं या, त्याचे जे फवारे निघतात ना धबधब्याचे ते घ्या. चल धन्यवाद अण्णा. नमस्कार मित्रांनो, आज आपण धारकुंड या धबधब्याला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत. तर आज आपल्यासोबत आहे योगेश दादा व बाळू, दोघेही योगेश आहेत. आपले स्कूल फ्रेंड आहेत ते. तर त्या चौघही मित्र आपण धारकुंड धबधब्याला व्हिजिट करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण जे जळगावकडनं आलेलो आहोत. आपण घाटनांद्रा हा डोंगर चढून तळनेर मार्गे या ठिकाणी आलेलो आहोत. कारण बनवटी मार्गे जो रूट आहे तो त्या मार्गाने 4 व्हीलर व 2 व्हीलर, म्हणजे 4 व्हीलर तर येतच नाही तिकडनं, आणि 2 व्हीलरला आणण्यासाठी खूप कसरत घ्यावं लागते. त्याच्यामुळे आपण वरच्या बाजूने म्हणजेच तळनेर या बाजूने जो धबधबा आहे धारकुंड धबधबा, त्या धबधब्याला आपण व्हिजिट करू. बोलून आणलं भाषानं बाप्पा रे. म्हणजे भाषाने मामाला गोड बोलून आणलंय काय डोंगरात? मग मामाची फजिती झाली की काय? अजून तर खाली उतरणे, खाली उतरून मग चढणे, मग फजिती आहे. मग काय मामा काय पोरगी द्यायचं मन बदलवतो काय आता? पाहू, मा भाषानं घेतलं डोक्यावर तर देऊ. म्हणजे काय भाच्याला डोक्यावरती घे ना काय मामाला? मग अरे बापरे, फुकट कसं कोण देणार आहे भाषा रे? भाचे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काहीच नाही म्हणणार. तुम्ही खालतून आले का? पब्लिक आहे का? किती संख्या तरी? किती खोल जायचं अजून खालती? 2 किलोमीटर का? बर. तर दोघेही मामा भाचे मागे पुढे चालताना. मामा आहे, भाषा आहे. तर आपले कार्यकर्ते गेलेत खूप लांब. आपण शूट करण्याच्या नादामध्ये मागेच राहून गेलेलो आहे. तर लवकर पोहोचावं लागले आपल्याला तिकडं. आजीबाई जाऊन आले का तुम्ही खालतून? रिटर्न आले का? रिस्क आहे का? स्टीप आहे जरा. पण आहे नाही परत ते आले, खूप छान आहे. नाही जाऊ शकता, काय अडचण नाही. ते पावसामुळे थोडंसं तर हवेचा भाषाला म्हणलं आयतात लोक घ्या फिरून येत जाशान मरून. भाच्याला संदेश दिलाय का? पण भाचा तर आमच्या सोबत येत राहतो फिरायला. मामा कोणी आणत नाही.
मामा काही येत नाही पण बाचीबा तुम्ही मामाला कोण इग्नोर करता एवढे? मामा घेता ना डोक्यावर. इथं मी बघतो काय बाबा आणि आजी पण आली इकडं. बाबा आणि आजी पण आली. आजी आणि बाबा उतरून आले की आता चढायचंय? म्हणजे खालती जाऊन आले का? अच्छा, तुम्ही इथपर्यंत झाले का? तर इथून आपल्याला खालती उतरून जायचं मित्रांनो. खूप अंगावरती आहे. आणि काही दिवस अगोदर एका ब्लॉगरचा मी व्हिडिओ बघितला मित्रांनो इथं, की एक व्यक्ती हा हार्ट अटॅकने वाढलेला आहे. तर हेच त्याचं कारण असू शकतं की हा सगळा डोंगर आणि धारकुंड धबधब्याचा जो भाग आहे मित्रांनो, हा सगळा चढाईच्या दृष्टिकोनातून आहे ना छातीवरती येणारा भाग आहे. तर खरंच जपून आणि सुरक्षितपणे त्या ठिकाणून आपण प्रवास करावा. तर योगेशचं म्हणणं झालं असं की तिथं बूट वगैरे काढायचे की काय, तर ज्याचा त्याचा निर्णय असेल मित्रांनो. कारण ग्रीप निर्णय पक्का शूजला एक ग्रीप असणं गरजेचं आहे. तर तो शूज या ठिकाणी काढून ठेवते मित्रांनो. ओरिजिनल आहे 370. 100 रुपये शिल्लक सांगणं पडता भाषा. ह्या ठिकाणून आपल्याला खाली उतरून जायचं आहे. तर आपण बघू शकता खूप स्लिपरी आणि छातीवरती येणारा पोर्शन आहे. आणि चढायला तर तकलीफ होणारच मित्रांनो. आज तुम्हाला सगळा प्रसंग दाखवणार आहे. तर योगेश दादानी तर हिंमत टाकलेली मित्रांनो की मी येत नाही म्हणे खालती. तरी आपण त्याला घेऊन जाऊ मित्रांनो खालती. अहो अण्णा तुम्ही नको जाऊ तिकडं. अण्णा नका जाऊ तुम्ही. अण्णा खूप स्लिपरी आहे ते. अरे अण्णा मत जाओ अपनीचे. पाय सटकणार नाही मत जाओ अपनीचे. बूट घालू का? खूप म्हणजे बहुत ऐसा हाँ हार्ड है. ये मी बूट काढून बसलो. परत जातो आता. आप मत जाओ. वो बाबा है ना, बाबा भी रुक गए ऊपर. देखो बाबा आजी पूर्ण जाऊन आलेत का तुम्ही खालती? हो अण्णा तुम्ही सांभाळून या बरं का. आता येत मी आता इन खराब रस्ता शहर वो. अब आगे आ जाना, अब नहीं आ सकते. अब देऊ. पासा आता येणार नाही मी परत. का बरं? गैर अवघडी. कुठे काय कोरलं? अरे हां हां हां. आजीबाईने खूप डेअरिंग केलेली आहे मित्रांनो. आजीबाई पूर्ण डोंगर उताराचा भाग उतरून या ठिकाणी खालती धारकुंड धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करते. बोला जावई भाषाला म्हटलं बोला आता बोला ना. मामा तुम्ही पुढाकार घ्या मग. आज इंडा लेणी जशा लेण्या आहे हां 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 वेरूळ मध्ये जशा लेण्या आहेत हां. तशा लेण्या इथं पण आहे. पण मग ते काम अपूर्ण सोडलंय. हे का अपूर्ण अवस्थेत आहे ते काम? अपूर्ण झालेलं पाहिजे होतं. आहे का? कुकडं तिथं जायला का? खडकाल चिटकून का? इथं उभं राहायला जागा वगैरे आहे सगळं काही. मध्ये पाहिजे लोक जाऊन मध्ये पाय किती खोल आहे ते मध्ये? मध्ये खोल्या खोल्या आहे बहुत्या किती मध्ये? लहान इथे मध्ये कुठे जातात तिथं जाता येते तिथं? इकडून जाणं पडतं असं तर तिकडून जातं. तर मित्रांनो त्याच्या काही कोरीव काम झालेलं आहे तिथं. लेण्यांचं लेण्या आहे का काही कल्पना नाही. पण काही कातळात कोरलेल्या काही रूम्स आहेत मित्रांनो त्या. काही मूर्ती वगैरे आहे का मध्ये? काही मूर्ती वगैरे नाही म्हणे मित्रांनो तिथं. आजीबाई इथल्याच आहे. अपूर्ण काम आहे ते. मावशीबाई दमलाय का? काय छान आहे का स्पॉट? इथं पण गेलते का? लय भारी खाली. इथं गेलते
तर स्पॉट खूप छान आहे म्हणे मित्रांनो. मावशी बरं आहे का खालती? मावशी दमलाय का तुम्ही? तर मित्रांनो मावशी खूप दमलेल्या अवस्थेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. कोण कमी लागत आहे सांभाळ 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 सांभाळ. ते पण दिदीचे पण ते दिदी नाही. अरे रस्ता खराब आहे आता इथे एका हाताने पकडून खाली उतरणे. तर मामाची फजिती तर बघायला मिळते मित्रांनो. हा मामाची फजित आहे. चला हो जावाई आता थोडं राहिलं. तुम्ही तिकडून या तिकडून पडा तुम्ही आहे की नाही? तिकडून पडा. काय सांगायचं हा मामा पाडतोय तिकडून बरं का वाचनले. पण धारकुंड धबधब्या जवळ येऊन पोचलेलो आहे मित्रांनो. तर आपल्याला हा विशाल असा रौद्ररूप ज्या धबधब्याचा बघायला मिळतोय हाच तो धारकुंडचा धबधबा आहे मित्रांनो, जो आपण या ठिकाणी ट्रॅक पूर्ण केलेला आहे. तर या माझ्या मागच्या साईडला आपण हा जो रस्ता बघत आहेत तर हा बनवटी गावाकडनं तिकडनं जो नायगावकडनं जो रस्ता आहे मित्रांनो, तिकडनं हा पायवाट आपल्याला इथपर्यंत घेऊन येते. बाईक्स वगैरे इथपर्यंत येतात, मात्र खूप काटकसर या ठिकाणी करावी लागते बाईक आणण्यासाठी. तर फायनली आपण म्हणजे आपण वरतून येण्याचा निर्णय घेतला. तर आपण वरतून आलेलो मित्रांनो डोंगर उतार चा प्रवास करून. तर खूप छान असा हा प्रवास राहिलेला आहे. तर चढायला खूप तकलीफ होणार आहे. तर तकलीफ नाही म्हणता येणार, खूप दम लागणार आहे. तर आपण बघू शकता खूप छान व अप्रतिम सौंदर्य या धारकुंड धबधब्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मित्रांनो. विशाल रुद्ररूप त्या धबधब्याचं पण अप्रतिम सुंदर आहे मित्रांनो. इथं या धारकुंड धबधब्याच्या परिसरामध्ये खूप मनाला मोहून टाकणारे काही क्षण आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात व खूप छान असा हा वॉटरफॉल मित्रांनो. या ठिकाणी काही प्रवासी आहेत आपल्या अगोदर ते या ठिकाणी आलेले होते. तर हॅप्पी आहेत मित्रांनो खूप सारे या क्षणाला बघून, खूप छान. तर चला आपण पुढे जाऊन त्या धबधब्याला एक्सप्लोअर करणार आहोत. खूप स्लिपरी दगड आहे मित्रांनो खाली, पायाच्या खाली पाय सटकतायत त्याच्यावरनं. बोल ना तुझं. तर मित्रांनो तो एक पर्यटक त्या ठिकाणी पोहायचा प्रयत्न करतोय. तर पाणी खोल मित्रांनो. तर आपण त्या झाडामध्ये व त्या पाण्यामध्ये जाऊ नये, कारण या अगोदर काय 15 दिवस ते 20 दिवस अगोदर या ठिकाणी एका पर्यटकाचा जीव गेलेला आहे. अजून त्या ठिकाणी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर ही घटना आपला ट्रॅक कंप्लीट होऊन दुसऱ्याच दिवशी घडलेली आहे. तर मामा खूप एन्जॉय करतो मित्रांनो इथं. हे दगड केव्हाही कोसळण्याचा दाखले मित्रांनो. त्यामुळे आपण इथं खूप काळजीपूर्वकच प्रवास करावा. या गुहेतील हे दगड एका दगडातनं तो दगड सटकला आहे मित्रांनो वरतून.
केव्हा पडेल त्याचा धाक आहे मित्रांनो. तर आपण इथनं खूप लवकर निघणार आहोत. तर हा दगड पडण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो. तर आपण कदाचित या ठिकाणी येत असाल तर काळजीपूर्वक व लक्ष देऊनच या ठिकाणी प्रवास करावा. तर ही गुहा आतमध्ये खूप मोठी मित्रांनो. या ठिकाणी जवळपास 50 ते 100 लोकांची पावसाच्या दिवसामध्ये पावसाने बचाव करण्यासाठी एक निवारा त्यांना 50 ते 100 लोकांना निवारा या ठिकाणी होऊ शकतो. खूप मोठी जागा आहे मित्रांनो. खूपच स्लिपरी आहे मित्रांनो हा प्रवास. या ठिकाणी चिखल झालेलं आहे सगळं. तर आपले भटकंती सह्याद्रीचे यूट्यूबर दादा. तर मित्रांनो दोघंही यूट्यूबर दादा आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहे मित्रांनो. त्यांना बघून खूप छान वाटलं आणि खूप एक छान प्रसंगच म्हणावा हा की आज आपण तिघेही डालकी वॉटरफॉल एक्सप्लोअर करणारे या 15 दिवसामध्ये तिघेही लोक एका ठिकाणी भेटले. हा स्मरणात राहणारा एक क्षण असावा मित्रांनो हा. काय असतं माहिती आहे का, जे असे फिरणारे असतात जे भटके असतात ते अशा भटक्या ठिकाणीच भेटतात आणि त्याच्यासाठी निसर्ग आणि आपली जी भेट झाली ती अतिशय सुंदर ठिकाणी भेट झाली. कारण धारकुड धबधब्याला मला सुद्धा विचार केला नव्हता की अशी भेट होईल म्हणून. आणि यांची परिवारचं तुम्हाला भेटून आणि आपल्या भाऊच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. कारण आम्ही काय करतोय आम्ही हे कशासाठी करत नाही, कारण आपल्या परिसरामध्ये जे लपलेले पर्यटन स्थळ आहे ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी आम्ही एवढं फिरत असतो. त्याचा मागचा आमचा काही दुसरा हे नसतो, पण नक्की सपोर्ट करा भाऊला, कारण तुम्हाला चांगले व्हिडिओ त्याच्या चॅनलवर बघायला भेटतील. तर महत्त्वाची एक बाब मित्रांनो, दादाच्याच व्हिडिओला बघून मी इथं धारकुंड धबधब्याला आलो मित्रांनो. तर बाबा या ठिकाणी बसले आहेत मित्रांनो. आपण बाबाकडनं एक विषय जाणून घेणार आहोत. बाबा या ठिकाणी काही दिवस अगोदर काही पर्यटक हे पाण्यामध्ये बुडल्या अवस्थेत आपल्याला या ठिकाणी काही दुसऱ्या दिवशी मिळाल्याची माहिती मिळाली होती. झालं होतं ते. तर कसं त्यांचा पाय सरकून ते अच्छा अच्छा कुंडामध्ये सरकून खालती गेला. किती खोल आहे ते कुंड खाली? तर मित्रांनो कुंड हा खाली खूप खोल आहे म्हणे. आणि त्या ठिकाणी एका पर्यटकाची हे काही दिवसा अगोदर ही मृत्यू झालेली आहे व त्याला आपला प्राण त्या ठिकाणी गमवावं लागलेले आहे. तर आपणही त्या ठिकाणी कुंडाच्या जवळ न जाता, जास्त खोल पाण्यामध्ये न जाता जे धबधब्याचा आनंद हा बाहेरूनच घ्यावा. तर किती आजपर्यंत असे किती घटना झालेल्या आहे बाबा इथं? 10 घटना या ठिकाणी या प्रकारच्या झालेल्या आहे मित्रांनो. त्यामुळे आपण काहीतरी वेगळे आहे बुवा इतरांपेक्षा अशी भावना आपण मनामध्ये न ठेवून या ठिकाणी ते आपला जीव जाईल असे कृत्य करू नये हीच आपल्याला एक विनंती राहील. तर धन्यवाद बाबा आपण दिलेल्या माहितीबद्दल.
अहो तुम्ही खालतून आले का? खालतून आले का? कुठनं? चिंचखेडा. इथून ना आता बनवटे मार्गे का? हां बनव. किती किलोमीटर आहे? बनवटीहून काही आलो. किती किलोमीटरचा प्रवास केला तरी? इथून तरी काय 20 किलोमीटर आहे. 20 किलोमीटर. अरे बाबा पायी किती वाजायला निघाले तिथून बनवटीवरनं? तिथं 12:30च्या बघ. 12:30 वाजायला बनवटीवरनं. आता किती वाजले? 4:30. म्हणजे जवळपास तुम्ही एक 4-4.25 तास प्रवास केला. मग आता इकडनं मग खूप वेळ होऊन जायला तुम्हाला. वाकी म्हणजे वरती चढायचं का? तर मित्रांनो आपण बघू शकतात की बनवटीवरनं पर्यटक या ठिकाणी धारकुंड धबधब्याला व्हिजिट करण्यासाठी आलेले होते. मात्र बनवटीवरनं खूप लांब प्रवास आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर बाईकवरती येण्याचं ठरवलं ना तर खूप रस्ता खराब आहे. 4 व्हीलर तर येणं शक्यच नाही, पण बाईकचा रस्ताही खूप खराब आहे. तर पर्यटक हे पायी आलेले मित्रांनो तिथून. मुकेश दादा परतीच्या प्रवासाला निघाले. अरे सांभाळो. अरे सवय आहे का? उडी नका मारू. ए भाई पकड रे भाई. येता येईल ना तुला? मग खूप डेंजरस पर्यटक आहे म्हटलं मित्रांनो. एका दमात चढून आले इथपर्यंत. कुठलं तुम्ही? पळशी सगळे तिथले का? अच्छा अंधारी पळशी. अच्छा ही अंधारी पैसे आमची ही पिशर. या ठिकाणी मामा भांजे टीम बसलेली आहे. तर फायनली धाडसी प्रवासी या ठिकाणी थकलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळत आहेत. ए थांबा रे, थांबा ना. ए थांबणार योगा. ए योगा, ए योगा 2 मिनटं थांबणार आहे दादा. ते कार्यकर्ते नव्हते का? नाही मी नाही येत पुढे आता. नाही रे भाऊ, मी नाही भाऊ. ताई तुम्ही दमलेले नाही अजून. कोणी म्हणूच शकत नाही तुम्ही दमले म्हणून. नाही ताई अजून दमलेले नाहीत. अहो कुठले? अहो एवढं लेट चालले तुम्ही? कुठनं आले तुम्ही? पळू नको, लय खाली जायचं अजून. लय लय वेळ लागेल हो यायला तुम्हाला. अंधार पडून जाईल तुम्हाला तिकडनं येतात. सिंदखेड राजा किती का आले बाबा, लय पर्यटक आले तुम्ही. तर बॅटरी वगैरे टॉर्च वगैरे आहे ना, ते लय छातीवर बरं का पुढं. सांभाळून ये, मुलं बी आणले बाबा तुम्ही. नाही चांगला म्हणजे लय अवघड जाईल तुम्हाला. लेट आले ना तुम्ही, थोडं लवकर यायचं होतं.
लटकून जाऊ आपण. मित्रांनो बाळूला हरण दिसली पण मी तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो. दगड आहे ते. हरिणचं पिल्लू किंवा हरिण दिसलेली मित्रांनो बाळूला. ते लाल 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 ते ह्या सरळ निंबाच्या झाडाजवळ. मोठ्या योगेश दादालाही दिसली मित्रांनो. तू बाच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. काय ढोर आहे ते. ढोर ते. तर्क वितर्क चालू आहे मित्रांनो त्यांचे. हारण आहे ते. हारण नसते तर. हारण आहे ते. जाऊ द्या ड्रोन तिथपर्यंत. ड्रोन पाठवायचंय मित्रांनो हरण बघायला. हा चला. तुमचं काय मत आहे यावर तुम्ही सांगा. शेप आहे पाहिली का? शेप बघा मित्रांनो हारण हरणीची. आहे ते. तर्क वितर्कांमध्ये रोई झालेला आहे मित्रांनो तो आता. हारण एवढी दिशी आहे तिथपर्यंत एवढी. पाचा मित्रांनो मामाच्या पोटावरती दगड मारतोय. आता एवढा मी दगड घेतला आणि पायावर फेकला ना तर लागत नाही. एवढा गैर डेंजर कुठे येतो. मामा बाची मित्रांनो. पाचा 40 फूट मामाच्या पायावर दगड मारतो. खरंच मुलगी देईल का तू बाच्याला? आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे. या ठिकाणी मामाने एक सॉंग्स ऐकवलेलं आहे मित्रांनो. आपण कंबर मोड्याचं मामाला वन्स मोर करायला विनंती करणार आहोत. कंबर मोड्याचं सॉंग. मामा एक विनंती आमची वन्स मोर साठी. जावाई मांगस रेडू घडी. जावाई मांगस रेडू घडी. आत्मा शिंगाडली न पडी. जावाई नि कंबर मोडणं पडी. उशीर झाला मामा. अर्ध्या डोंगरावर आवाज आहे ना तिथे त्या जागेवर पाहिजे होता. आपल्यावर माणूस कोणाला सांगणार मी थकलो. काय म्हणतोय लात मारीन तरी पाणी काढीन मी बा. लात मारून दाखवतो रे. बघा मित्रांनो मामा किती टॅलेंटेड आहे मित्रांनो. काय काम ओय दादू दादू तू इकडे बसला रे विकू राहिलाय का? दादू तुला कोणी सांगितलं होतं आम्ही येणार म्हणून इकडनं? एकच उरेल आपल्यासाठी. दादू हे आमच्यासाठी काही बिसलरी 8.5 किलोमीटर. कितीला आहे दादू? हा कितीला आहे? दादू दे ना आम्हाला. बघा मित्रांनो दादू इथं दमलेल्या थकलेल्या लोकांची ताण भागवतो मित्रांनो. चिडला होते का दादू? 8.5 आता घरी जाशील का तू? कुठला आहे तू? हे कोणतं गाव आहे दादू? हे तळनेर आहे का हे? तर फायनली आपण मित्रांनो तळनेरवरून धारकुंड वॉटरफॉल हा एक्सप्लोअर करून परतीचा प्रवास आपला या ठिकाणी संपलेला आहे. तर न थकणारी सगळी पर्यटक मंडळी या ठिकाणी आपण बघू शकतात. चला मित्रांनो पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. नवीन घेऊन या आता. तर मित्रांनो या दादूचा खूप सारा विक्रा झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी.